चलो बेटा, वो लॉग वाला क्वेश्चन करते फिर से, है ना। फिर उसके बाद के दो क्वेश्चन थे वो भी देख लेंगे, और फिर रूल्स ऑफ लैग्रेंज देखेंगे, ठीक है। ये बता रहा हूँ ना, मेरे को थोड़ा सा ढंग से देखने दो, तो टाइम नहीं था, जस्ट वो देखा मैंने और टाइम हुआ था तो कर ले लेता हूँ। कर लो क्वेश्चन बता देता हाँ बेटा, क्या था वो बताइए मुझे लॉग का। ये बेटा लॉग का क्या था वो? log 016 लॉग ऑफ 1016। देखो बेस 10 में होता क्या है, थोड़ा ढंग से समझिए अभी, है ना। चलिए इस क्वेश्चन में आप मुझे बताइए, मेरा f ऑफ x क्या है? log x टू द बेस 10। अब क्योंकि मुझे इसको डिफरेंशिएट करना है, तो बेस अगर अदर देन e होता है तो डिफरेंशिएट करने से पहले हम लोग चेंज ऑफ बेस रूल अप्लाई, ये बोलना करो, चेंज ऑफ बेस रूल अप्लाई करते हैं, ठीक है। अगर मैं यहाँ पर चेंज ऑफ बेस रूल अप्लाई करता हूँ तो मैं इसको कैसे लिखूंगा? e बेस लेके लिखूंगा, ठीक है। अब इसको बाजू में हटाइए बेटा, 1 बाय log 10 टू द बेस e इंटू log x टू द बेस e। इसी को आप लिख सकते हो log ऑफ e टू द बेस 10 इंटू log x टू द बेस e। ऊपर जाएगा तो चेंज होगा। अगर रूल नहीं पता है तो यहाँ लिख देता हूँ, अगर मेरे पास log a टू द बेस b है तो मैं इसको log 1/log b टू द बेस a लिख सकता हूँ, वाइस वर्सा, ठीक है। अब बेटा यहाँ एक f ऑफ x आपका ये आ चुका है। अब अगर मुझे f डैश ऑफ x निकालना है तो कैसे आएगा? ये log e टू द बेस 10 क्या है? कांस्टेंट है, और इसका डेरिवेटिव आएगा 1 बाय x। अब मेरे पास क्या है? 1016, तो 1016 को मैं लिख सकता हूँ 100 प्लस 60, तो a प्लस h हो गया मेरा, ये a हो गया, हाँ मतलब a हो गया मेरा 1000 और h हो गया 60। अब अगर मुझे f ऑफ x निकालना है, मतलब f ऑफ x दिया है, अगर मुझे f ऑफ a निकालना है, मतलब मुझे f ऑफ 1000 निकालना है, तो कैसे निकालूंगा मैं? f ऑफ x के अंदर रखूंगा, तो f ऑफ 1000 का फंक्शन है ये, दैट इज log e टू द बेस 10 इंटू log ऑफ 1000 टू द बेस e, मतलब आपको मिलेगा log e टू द बेस 10 इंटू 3 इंटू log 10 टू द बेस e। लक्षण होतं ना, बाहेर बघत होती। f ऑफ a निकालना है मतलब f ऑफ 1000 निकालना है, तो f ऑफ x क्या दिया है? f ऑफ x क्या लिखा था हमने? ये लिखा था, तो f ऑफ 1000 लिखना है तो कैसे लिखेंगे? log e टू द बेस 10, x की जगह 1000 रखा है, अब इसको लिखा 10 टू द पावर 3, जब करके 3 नीचे आ गया। अब log e टू द बेस 10 और log 10 टू द बेस e कैंसिल हो जाएंगे, नहीं हां होंगे, हाँ 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 वही सीरियसली बोल रहा हूं मैं। तो log e टू द बेस, अरे कैसे होंगे? log e by log 10 और 3 into log 10 by log e, तो बिल्कुल होंगे क्या सर, क्यों नहीं होंगे सर? तो बचेगा क्या? 3। हमने उस दिन मतलब जो अभी इसके पहले लिया था उसमें अंदर हमने वैल्यू रख के कैंसिल किया था, अभी यहीं पर कैंसिल कर रहे हैं। अब a f ऑफ a आ गया, अब f डैश ऑफ a चाहिए तो क्या करेंगे बेटा? f डैश ऑफ a मतलब f डैश ऑफ 1000। अब f डैश ऑफ x क्या है मेरे पास? log e टू द बेस 10 into 1 by 1000। अब log e टू द बेस 10 का वैल्यू कितना दिया था? 0.4343, है ना। तो 0.4343, ये log e टू द बेस 10 का वैल्यू 0.00 करते हैं into 1 by 1000, तो क्या मिलेगा? 0 इकडे मार्केट मध्ये आली इकडे 0.3 वैल्यू 0.004343, ये आया था f डैश ऑफ a। मुंगी वर एवढं सर इकडे सरकलं तर दिसायला गेलं काय फ्लो मध्ये हां तुला गप्पा मारायला तो फालतू बघतोय, कान टाकायला तुला लागत असेल ना। हा बेटा, तो f ऑफ a प्लस h मतलब क्या?
log 1016 to the base e 10 is equal to f of a मतलब क्या 3 plus h मतलब क्या 16 into f dash of a मतलब क्या 0.0004343। तो मैंने कहा था कि इसको मल्टीप्लाई करो और 3 के अंदर ऐड करो जो भी आएगा तो वो रहेगा आंसर। समझे? लिखना है इसको, फोटो निकाल के डाल दो ग्रुप पे। एक ही कोई डाले सारे नहीं तो रे कौन सी बोल तुमचे रेकॉर्डिंग मी एवढं नाही शिकवलं दोन मिनिटासाठी सगळे शांत राहा मौन याने जे वाक्य बोललं तसं झालं? चला पुढचा प्रश्न घ्या। रोल 7 नाही रे, दोन प्रश्न बाकीत नाही सारखेच आहेत ते, एक सांगितलं बोलना में चलो इसके बाद का क्वेश्चन बताइए। हाँ f of x cube minus 3x plus 5 और value equals to 1.99। आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन एट दिस पॉइंट तुम्हाला फाइंड आउट करायचं है। तुम्हाला f of x हे फंक्शन दिलेले आहे और आपको क्या करना है, इस पॉइंट पर इस फंक्शन का क्या वैल्यू आता है ये चेक करना है ना। आपण नेहमी काढत नाही का? आता समजा मी जर तुम्हाला f of 2 काढायला सांगितलं असतं सोपं होतं, पण तुम्हाला f of 1.99 काढायला सांगितलं म्हणजे 1.99 चा क्यूब याच्या जागेवर ही व्हॅल्यू ठेवणार ना, म्हणजे ते कॅल्क्युलेशन कसे कॉम्प्लेक्स झाले ना। जसं 2 चं स्क्वेअर रूट काढणं थोडं अवघड आहे भाऊ, किंवा 2 पॉइंट समथिंग चं स्क्वेअर रूट काढणं अवघड आहे। जसं आपण काढलं ना समजा 9 पॉइंट समथिंग चं किंवा 8.99 चं स्क्वेअर रूट असं, त्यासाठी आपण अप्रॉक्सिमेशन पाहिलं की नाही। मग तसंच एखादं फंक्शन दिलेलं त्याची एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटवर व्हॅल्यू काढायची। त्यांनी काय म्हटले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन व्हेन योर x इज इक्वल टू 1.99। तो आप क्या करोगे, f of 1.99 फाइंड आउट कर रहे हो ना, ये तो दिक्कत देगा। तो आप इसको क्या कर सकते हो, आपको f of 1.99 निकालना है, तो आप 1.99 को क्या लिख सकते हो, 2 minus 0.0। सही है। अब बेटा मार मार असा मारीन ना तिघाला बी, मी नाही तुला नाही दोघांना तो काय मारू विकत काय मारू। a प्लस h, तो ये क्या है बेटा 2, h क्या है -0.0, ठीक है। ये आ गया 0 -0.0, तो ये और ये मिल गया। अब बेसिकली मुझे क्या निकालना है, मुझे f of 1.99 निकालना है, मतलब f of a plus h निकालना है मुझे। आपको f of 1.99 निकालना था, लेकिन व्हाट इज 1.99, इट इज f of a plus h, इट इज a plus h। तो a plus h का मतलब क्या हुआ मेरे लिए, 1.99 निकालने के लिए। सो दिस इज नथिंग बट व्हाट, f of a मतलब f of 1 plus h into f dash of f of 2 आपले देख रहा है बेटा, देखना पड़ता है कभी कभी। लेक्चर याद नहीं रही। तो f of a plus h into f dash of a। अब f dash of a का मतलब क्या होता है बेटा, f dash of 2 काय जीरो कहीं भी कौन, हमें f of a plus h निकालना ये आया है। अब a तो हमें f of 2 और f dash कुछ भी कैसे बोल रहे हैं, f of 2 और f dash of 2 निकालना है। तो पहले f of 2 निकालना है, तो f of x है मेरे पास, तो f of 2 क्या है बेटा, जहाँ जाए x वहाँ 2 का क्यूब -3 into 2 plus 5, तो 8 minus 6 plus 5, तो 7। अब बेटा f dash of 2 निकालना है, तो f dash of x पहले निकालेंगे ना। हां सर, तो f dash of x कितना आएगा, 3x square minus 3,
और अब f dash of 2 निकालेंगे तो 3 into 2 का स्क्वायर माइनस 3 4 लिखा आपने। देख रहे थे सर। हाँ, अब देख नहीं रहा था मैं ये इसकी वजह से हुआ 9 हाँ 1 तो therefore f of 1 point आप तो चुके रहो बेटा f of 1.99 निकालना है तो f of 2 कितना आया 7 प्लस माइनस 0.01 into 9 तो 7 प्लस माइनस 0.09 0.09 6.9 सांगा सांग समझ लो विचार करत होतो 6.9 हाँ बरोबर आहे 6.9 चलो चेक हे लक्षात आलं का याच्यानंतरचा प्रश्न असाच आहे हा? येईल करता आता फोटो काढा आणि ग्रुपवर टाका नाही सर लिहितोय ये आहे का बदलिया एक घंट्याचं काम आहे बरेच गैरसमज आहे तुमचे सर सर तुम्ही सांगत होते ना त्या हिशोबाने निघाला असता हात पाच ए बेटा सेकंड f of x equal to सर एक क्वेश्चन सर एवढं आपल्याला काय? हा शेवटचे तुम्ही कारण सेमच आहे ना का नाही नाही सेमच आहे ना फंक्शन दिलेले आहे. काय काढायचं बघू दे सेम सेमच आहे ना सर फक्त मग काय प्रॉब्लेम 1.1 हा, मग काय झालं हां तर फंक्शन घेताना कोणतं घ्यायचं तुझा हा म्हणजे 1 प्लस घ्यायचं का 1 प्लस 1 1.12 आहे ना हां हा 1च घेणं सोपं पडेल 2 पासून तर लांब होईल ना 1 घ्या 0.12 घ्या याचे 0.12 घ्या याचं काय फरक पडत नाही f of 1 आणि f dash of 1 काढायचे तुम्हाला ते दोन्ही सोपं आहे 0.12 न फक्त f dash of 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल कळतंय का ए रोल्सचं काय म्हणणं होतं रोल्स आणि लॅग्रेंज दोघांचं काय म्हणणं लक्षात घ्या आता याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात तुम्हाला मी बोर्डात कसं लिहायचं ते सांगतो आणि त्याचं कारण आहे की ह्या प्रश्नामध्ये सीईटीला कितपत विचारतील आणि जे बी विचारतील ते सोपं आहे कळतंय का हां तर बोर्डचा जो अप्रोच आहे तो पहिले सांगून देतो त्याच्यामधला जो सेकंड वाला अप्रोच राहील तो तुम्हाला सीईटी मध्ये विचारणार आहे जो व्हेरिफिकेशन वाला आहे हां हे पहा रोल्सचा थेरम काय सांगतो रोल्सनं जे ऑब्झर्व केलं त्यानं काय ऑब्झर्व केलं की एखादं फंक्शन आहे तुमच्याकडे f of x ठीक आहे इफ दिस फंक्शन इज continuous on closed interval a, b आता फंक्शन कंटिन्यूअस असणं म्हणजे काय तुम्हाला माहिती पूर्ण इंटरवल मध्ये कंटिन्यूअस असणं म्हणजे काय प्रत्येक पॉइंटवर लिमिट ऑफ f of x as x tends to that point which is equals to f of that point कंटिन्यूटी डेफिनेशन नाही बघितली काय एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला कंटिन्यूअस आहे म्हणजे काय समजा f of x आहे at x is equals to c कंटिन्यूअस याचा अर्थ काय होतो लिमिट ऑफ f of x as x tends to c plus is equals to limit of f of x as x tends to c minus which is equals to f of c हा सर तर आपण म्हणतो फंक्शन कंटिन्यूअस ह्या पॉइंट वरती हो सर आणि डोमेन पूर्ण डोमेन वरती कंटिन्यूअस असणं म्हणजे काय त्याच्यातला कोणताही रँडमली पॉइंट उचलला त्याच्यावर कंटिन्यूअस आहे तर पूर्ण डोमेनवर कंटिन्यूअस म्हणतो त्याच्यात आपल्याला जायचं नाही आपल्याला त्याचं काम बी नाही पण त्यानं कंडिशन्स ठेवलेले आहेत पहिले आपण थिअरम मध्ये म्हणत नाही का जर असं झालं तर असं शक्य आहे तर त्याच्या जर असं झालेल्या ज्या कंडिशन्स आहेत तर त्या काय म्हणतात की तुमचं जर दिलेलं फंक्शन कंटिन्यूअस असेल क्लोज्ड कुठल्याही एखाद्या क्लोज्ड इंटरवलवर कंटिन्यूअस असेल जसं आपण ए आणि बी घेतलं काही असू शकतं 2 3 2 7 काही बी असेल एखादी क्लोज्ड इंटरवल आहे त्याच्यावरती तुमचं फंक्शन कंटिन्यूअस आहे दुसरं इट इज दॅट फंक्शन इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल आता लक्षात घ्या कधी पण कुठलंही फंक्शन हे एंड पॉइंट्स वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह निघत नसतो
कारण डेरिव्हेटिव्ह एखाद्या पॉईंटवरती निघणं म्हणजे तिथे टँजंट ड्रॉ करता आली पाहिजे, कारण डेरिव्हेटिव्ह त्या पॉईंटवर म्हणजे त्या टँजंटचा त्या पॉईंटवर काढलेल्या टँजंटचा स्लोप असतो. कळतंय का? इलेक्शन आहे तुझं, कळतंय का? काय काय सांगितलं? तरी हसणार तर काही नाही. हे जे आता झालं ते लाज वाटण्यासारखं होतं. हसणार की नाही? ए डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए कॉम्प्ली एंड पॉइंट सोडून दिलेले, ठीक आहे का? कारण की एंड पॉइंटवर ए जे असतो ना, समजा ए इथून इथं कशी टँजंट काढणार तुम्ही एंड पॉइंटवर, कळतंय का? म्हणून एंड पॉइंट सोडलेले असतात. तर ज्या इंटरवल वरती क्लोज्ड इंटरवल वरती फंक्शन कंटिन्युअस आहे तर त्याच्याच ओपन इंटरवल वरती डिफरन्शिएबल असं पाहिजे. आणि तिसरी कंडिशन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू ऍट एंड पॉइंट्स ऑफ द इंटरवल इक्वल असायला पाहिजे. कळतंय का? काय हो सर. ती जी काही इंटरवल दिलेली त्या इंटरवल मध्ये एंड पॉइंट जे आहेत डोमेनचे, तुमचं फंक्शन आहे आणि हा डोमेन आहे की नाही, हे इनपुट्स आहेत की नाही. एफ ऑफ ए म्हणजे काय? ए इनपुट टाकल्यानंतर आउटपुट निघणार आहे फंक्शन, बी इनपुट टाकल्यावर आउटपुट निघणार है. तो जो एंड पॉइंट्स पे फंक्शन की वैल्यू रहेगी अगर वो सेम आती है, अगर ये तीन चीजें घटित होती है किसी भी फंक्शन के साथ में, तो रोल्स कहता है कि भैया अब जो मैं लिखने जा रहा हूं वो होगा ही होगा. तो रोल्स का कहना है इफ दिस हैपेंस विद द गिवन फंक्शन देन if f of x is continuous on this, differentiable on this, and f of a is equal to a, then there exists म्हणजे कुठं त्या इंटरवल मध्ये, then there exists at least one c belongs to a comma b. कमीत कमी एक असा नंबर त्या ओपन इंटरवल मध्ये असेल की जिथं at least one c belongs to a comma b such that f dash of c is equals to 0. काय म्हणतोय तो म्हणतोय की जर ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर तुमच्या ओपन इंटरवल ए कॉमा बी जी इंटरवल तुम्ही घेतली त्याच्या आतमध्ये कमीत कमी एक पॉइंट तुम्हाला असा भेटेल की जिथं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. कळलं का तुम्हाला? हे झालं अल्जेब्रिक म्हणणं. आता जॉमेट्रिकली पाहिले तर तुम्हाला कळेल त्याचं काय म्हणणं आहे ते, मग जास्त आपण खुश होईल, अरे अच्छा असं आहे का. आता सगळ्यात पहिल्यांदा हे कधी शक्य आहे रे, जेव्हा वरच्या तीन गोष्टी सॅटिस्फाय होतील. कळतंय? बरोबर आहे. हा, मग वरच्या तीन गोष्टीसाठी फंक्शन कसं पाहिजे रे? फंक्शन कंटिन्युअस पाहिजे. समजा मी इंटरवल घेतली a to b अशी, हो हो a to b इंटरवल आहे माझी. आता माझं जे फंक्शन आहे कसं आहे रे ते? कंटिन्युअस आहे. समजा a पासून b पर्यंत. हा ठीक आहे. आता हे कंटिन्युअस आहे की नाही? हो आहे. आता मी जर असं घेतलं फंक्शन तर f ऑफ a ची व्हॅल्यू काय आहे इथं बघा, हे इनपुट आहे की नाही. f ऑफ a ची व्हॅल्यू इथे येईल f ऑफ a, आणि f ऑफ a ची व्हॅल्यू कुठे येते वरती. मग f ऑफ a आणि f ऑफ b इक्वल आहे का रे? एंड पॉइंटचं इक्वल व्हॅल्यू भेटते का नाही? म्हणून मी याला काय करतो, मी थोडं खाली घेतो म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे ना. असं फंक्शन पाहिजे म्हणजे तुमचे जे एंड पॉइंट्स आहेत त्या एंड पॉइंट्सवर ज्या फंक्शनच्या व्हॅल्यूज आहेत सेम. अरे बाप रे, दिख रहा नहीं क्या? तो ए और बी पर फंक्शन की वैल्यू सेम मिल रही है, फंक्शन कंटिन्यूअस दिखाई दे रहा है, और मान लो कि डिफरेंशिएबल है जो भी फंक्शन है. तो ये तीन कंडीशंस अगर सेटिस्फाई हो रही है तो उनका क्या कहना है कि इस ए से लेकर तो बी तक में आपको यहाँ पर इन्फिनिट पॉइंट्स दिख रहे हैं ना. इन्फिनिट पॉइंट्स आहेत का नाही आणि बीचे मध्ये? त्याच्यामध्ये कमी जर ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत, आता लय महत्त्वाचं बोलतोय नाही, त्यांचं म्हणणं आहे की ह्या दोन पॉइंटच्या मध्ये कमीत कमी एक पॉइंट तुम्हाला असा भेटल कि ज्या पॉइंट वरती डेरिवेटिव 0 होते. म्हणजे काय, कम से कम आपको एक पॉइंट ऐसा मिलेगा इन दोनों के बीच में. अब कहाँ पे मिल, कहीं बीच में मतलब मिड पॉइंट नहीं,
इन बिटवीन कहीं पर भी, तो जैसे मान लो ये पॉइंट है, वो मैंने क्यों लिया ये पॉइंट पता है, देयर एग्जिस्ट सी, कम से कम एक पॉइंट ऐसा रहेगा कि जहां पर निकाली गई टेंजेंट पैरेलल टू एक्स एक्सिस होगी। मैं ऐसा क्यों कह रहा हूं, क्योंकि यहाँ पर डेरिवेटिव क्या आ रहा है, जीरो, डेरिवेटिव जीरो आ रहा है। डेरिवेटिव क्या होता है बेटा, स्लोप होता है टेंजेंट का। हाँ सर। तो अगर डेरिवेटिव जीरो आ रहा है तो इसका मतलब क्या होगा कि उस पॉइंट पर कम से कम एक पॉइंट आपको उन दो के बीच में ऐसा मिलेगा कि जहां पर निकाली गई टेंजेंट पैरेलल टू एक्स एक्सिस होगी। सर पैरेलल हैं? पैरेलल नहीं, समझो बेटा, f dash of c is equals to क्या है, जीरो। f dash of c क्या आना चाहिए, जीरो। इसका मतलब क्या होता है, अगर डेरिवेटिव फंक्शन का इस पॉइंट पर डेरिवेटिव जीरो आ गया तो c यहाँ पर है बीच में, उसका f of c यहाँ पर है, यहाँ पर आपका डेरिवेटिव जीरो आ रहा है। डेरिवेटिव क्या होता है, किसी पॉइंट पर, मतलब उस पॉइंट पर निकलेगी टेंजेंट का स्लोप होता है। अगर किसी लाइन का स्लोप जीरो है मतलब वो टेंजेंट पैरेलल टू एक्स एक्सिस होगी कि नहीं। तो रोल्स को क्या पता चला है, पता है, रोल्स को पता चला ये ग्रेविटी होता है, ग्रेविटी खत्म, ग्रेविटेशन खत्म हो गया, समझे? ग्रेविटेशन खत्म। फॉर्म्युला काय देखो आप बेटा, बस झालं. लय नाले किती माहिती मला. टेंजेंट सीडी लिया से टेंजेंट अपन ने अभी सीडी लिया ना, टेंजेंट इसलिए वो एक्स एक्सिस को पैरेलल है, और सीडी लिया से तो बेटा सुनते नहीं हो ना मैं क्या बोलता हूँ. अरे इसने जो क्वेश्चन पूछा है इसको समझिए. तो काय म्हणतोय रे रोज, तो म्हणतोय जर ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत ना तर ह्या दोन्हीच्या मध्ये कमीत कमी एक पॉइंट असा असणार आहे की जिथं टँजंट पॅरललच निघणार आहे. बाकी सारे पॉइंट्स पर टैंजेंट तिरपी तारपी कैसी भी हो सकती है. सर तो पॉइंट शांत बैठो बेटा, पहले सुनो. उसका ये कहना है कि अगर ये तीन कंडीशन सेटिस्फाई हो रही है देन देयर मस्ट एग्जिस्ट एटलीस्ट वन पॉइंट. इस इंटरवल में कम से कम एक पॉइंट ऐसा होगा जहां पर निकाली गई टैंजेंट पैरेलल टू एक्स एक्सिस होगी. ज्यादा भी हो सकते हैं लेकिन क्योंकि ये तीन कंडीशन सेटिस्फाई हो रही है तो मैं बोल सकता हूं कि कम से कम एक पॉइंट ऐसे होगा. मैं इतना अच्छा पढ़ाता हूँ, कम से कम मुझे भरोसा है कि एक बच्चा तो भी अच्छे मार्क्स लेगा. ज्यादा भी ले सकते हैं. आ रही बात समझ में. तो उसको ये भरोसा है क्योंकि देखो अब ज्यादा कैसे, अब देखो इसी फंक्शन में मैं अगर दो गतिरोधक बनाता हूँ जैसे मान लो, क्योंकि कंडीशन क्या है, कंटिन्यूटी की है. एक कंटिन्यूटी की है. अब इस वाले में क्या हुआ, इस वाले में क्या हुआ, f of a is equals to f of b है, फंक्शन कंटीन्यूअस भी है. लेकिन देयर एग्जिस्ट c1 c2 c3 c4 c5 c6 c7 जहां पर टेंजेंट निकालो तो पैरेलल टू एक्स एक्सिस, मतलब जीरो आ रहा है f डैश. तो इसलिए उसने कहा था कम से कम एक होगा भैया, उसके बाद कितने भी ज्यादा हो सकते हैं. हाँ सर. रहते क्या समजा सर. लक्ष देते का. यस सर. रोलचं काय म्हणणं होतं की जर पण हे तीन होणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही शुअरली म्हणू शकता की कमीत कमी आपल्याकडे एक पॉइंट असा आहे की जिथं काढलेली टँजेंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस असणार. आणि त्या गोष्टीला लिहिण्यासाठी त्यांना अल्जेब्राचा वापर केला. म्हणून तो म्हणला की देयर एक्झिस्ट ॲटलीस्ट वन पॉइंट बिटवीन दीज टू पॉइंट्स, एंड पॉइंट. म्हणजे त्या इंटरवल मध्ये कमीत कमी एक पॉइंट असेल की जिथलचं डेरिव्हेटिव्ह झिरो होते. म्हणजे काय, तू मध्ये मध्ये कुठं जाते का असं. सर उसने बोला था सेकंड क्लास में. गहरी सांस ले लो बस, अच्छा हो रहा. ज्या ज्यावेळेस दिवसभरात म्हटल्यावर वाटेल पूर्ण श्वास घ्यायची, कारण आपण पूर्ण श्वास कधी घेत नाही. तुम्हाला माहिती आहे का की हे जे खेळणारे स्पोर्ट्स पर्सन असतात हे एवढे असे ऍक्टिव्ह का वाटतात, कारण की आपोआपच त्यांचं जे पळताना आहे, तू फुटबॉल खेळतो माहिती असेल, पळताना वगैरे काय होतं, श्वासोच्छ्वास पूर्ण होतो. त्याच्यामुळे चेहरा ताजा दिसतो, फ्रेश असतं एकदम. कळते का, हे असं डोकं दुखणं वगैरे या गोष्टी कधी होत नाही त्याच्यामुळे. कळते का. मग आपण तर पळापळी करू शकत नाही, मग काय करायचं, श्वास पूर्ण घ्यायचा. कारण ऑक्सिजन मधून काय होतं, जसा ऑक्सिजन भेटतो तुमचे जे एनर्जी रिलीज करतात ना, एटीपीचं ब्रेकडाऊन होतं, शिकलेत नाही बायोमध्ये, एनर्जी रिलीज होते. क्रॅम्प्स का बरं येतात, कारण की तिथे ऑक्सिजन प्रॉपर भेटत नाही पळताना. समजा ऑक्सिजन नाही भेटलं, एनर्जी रिलीज होत नाही, क्रॅम्प्स येतात. त्याला थोडं रब केलं की ऑक्सिजन पोहोचून जातो वगैरे, असं असतं काहीतरी. मग हे पण तेच आहे
की जर थोडंफार तुम्हाला असं वाटत असेल डोकं गरम करायचं मग. किती मूर्ख आहे तुम्ही. गाढवा समोर वाचली की त्या कालचंच बोलाय मारावं. हा बेटा कळतंय तुम्हाला Yes, sir. रोलचं म्हणणं लक्षात आलं. हा सर लॅग्रॅन्जेस ना त्याच्या पुढे जाऊन गप्पा आणली. लॅग्रॅन्जेसचं काय म्हणणं होतं माहिती का? लॅग्रॅन्जेसनं तिसरी कंडिशन उडून टाकली. हो लॅग्रॅन्जेस मीन व्हॅल्यू थिअरम. लॅग्रॅन्जेसचं काय म्हणणं होतं माहिती का? तुमच्याकडे एखादं फंक्शन दॅट इज कंटिन्युअस इन क्लोज्ड इंटरवल And differentiable. डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल. जा दुसरीकडे तुझा नाही नाही जाय पोचला तो तिकडं. डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल बरोबर आहे. ए कंटिन्युअस इन क्लोज्ड इंटरवल डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल. मग तो म्हणतो बस या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील आणि त्याचं काय म्हणणं आहे या दोन जरी सॅटिस्फाय होत असतील मला तिसरीची गरज नाही. तिसरीची गरज नाही म्हणजे लॅग्रॅन्जेस साठी हे एंड पॉइंट्स वरती फंक्शन जेवढी सेम असणं गरजेचं आहे का? नाही. लॅग्रॅन्जेस साठी ग्राफ असा पण चालू शकतो. हा तुमचा ए आणि हा तुमचा बी दोघांच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. फक्त काय कंडिशन पाहिजे त्याला की बाबा कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. विषय खतम. कळतंय? लक्ष येते? हा मग आता त्याचं म्हणणं काय आहे पण जर या दोन गोष्टी त्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील देन आता त्याचं बी हेच म्हणणे देन एक्झिस्ट ऍट लीस्ट काय म्हणतो ऍट लीस्ट One point parallel to x-axis. गपचूप ऍट लीस्ट वन पॉइंट बिलॉंगिंग टू ओपन इंटरवल ए कॉमा बी सच दॅट तो काय म्हणतोय सच दॅट काय म्हणतोय Such that f of b minus f of a upon b minus a is equal to f dash of c. आता याचं जॉमेट्रिकल म्हणणं काय ऐकून घ्या. या रताळ्यानं काय केलं यानं शेवटची कंडिशन उडीली त्याच्यामुळे f of a आणि f of b सेम असणं गरजेचं आहे का? नाही. त्याचं म्हणणं f of a आणि f of b वेगवेगळे समजा. मग हा तुमचा a हा f of a आणि हा f of b. मग त्याचं काय म्हणणं ए आणि बी मधून पास होणारी जी सेकंड आहे हिचा स्लोप काय असेल रे? ह्याचे कोऑर्डिनेट काय झाले b, f of b a, f of a. ठीक आहे. हा ए मग मला सांगा या ए आणि बी मधून पास होणाऱ्याचा स्लोप सांगा. अरे f of b minus f of a y2 minus y upon x2 minus x1 हा स्लोप झाला a आणि b मधून जाणाऱ्याचा. मग त्याचं काय म्हणणे हा इक्वल आहे f dash of c c. त्याचं म्हणणे या दोन्हीच्या मध्ये कमीत कमी एक पॉइंट c असा असणार आहे की तिथं काढलेली टँजंट जी त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तिथं काढलेली टँजंट ह्याला पॅरलल असणार आहे. कळतंय का? तो पॉइंट बघा कुठं भेटतोय तुम्हाला समजा इथं भेटतोय हा पॉइंट c येतो. त्याचं काय म्हणणे देयर एक्झिस्ट at least one point c belongs to a comma b such that f dash of c is not equal to 0. तो इथं पॅरलल x ऍक्सिस ला पॅरलल असण्याचा दावा करतोय का? नाही. तो सिम्पली काय म्हणतोय तुमचं जे f of d मायनस म्हणजे a आणि b मधून पास होणारी कळतंय का? f of a आणि f of b मधून पास होणारी जी लाईन आहे तिला पॅरलल असणारी टँजंट तुम्ही कमीत कमी एक टँजंट काढू शकता जी तिला पॅरलल आहे. कळतंय का? नाही कळतंय रे बाप नाही कळतंय. कळतं. सर काय लक्ष येते का? कोसे सर जी टँजंट पॅरलल असते वाली अरे ऐका नीट ऐका. माझं काय म्हणणं आहे माझं म्हणजे ह्याचं काय म्हणणं आहे की बाबा तुमच्या दोन पहिल्या कंडिशन सॅटिस्फाय होत आहे तिसरीचं माहित नाही. कारण त्यानं जर तिसरीचं मी तेच घेतलं असतं रोल्स मध्ये त्याचा फरक आहे. लॅग्रॅन्जेसनं काय सांगितलं तिसरी कंडिशन काढून टाका. जर काढली तर आता तुमच्याकडे एक पॉइंट असा असणार आहे त्या इंटरवल मध्ये की ज्या पॉइंटवर काढलेली टँजंट ही f of a आणि f of b मधून जाणाऱ्या लाईन सोबत पॅरलल असणार आहे. त्यानं सांगितलं
तो म्हणलं तर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी झालं तर तीच टँजेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल होईल. आणि जर नाही झालं तर कमीत कमी एक पॉईंट असा असणार आहे जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. हो, फरक कळतोय का? रोल्सच्या म्हणण्यानुसार जर या तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर तुमच्याकडे एक अशी टँजेंट असणार आहे जी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. पण जर तिसरी कंडिशन तुम्ही उडवली तर तुमच्याकडे अशी टँजेंट आहे की विच इज पॅरलल टू द लाईन पासिंग थ्रू 8 पॉइंट्स. बाप, एवढं सोपं आहे कसं कळत नाही? कळेल ए, प्रॉपर तिचे बाप करायलाच ना तू बाप. चुकून निघेल सॉरी रे. सॉरी कानपट्टी. ए, लक्षात आलं का तुमच्या? हो सर. मग महत्वाचं काय आहे? व्हेरीफाय रोल्स थेरम म्हटलं की समजा एखादं फंक्शन आहे ते रोल्स थेरमला सॅटिस्फाय करीत असेल, याचा अर्थ काय? या तिन्ही पण कंडिशन तो सॅटिस्फाय करतोय ऍज वेल एज हे पण. जर एखादं म्हणलं की लॅग्रेंजेस थिअरमला एखादा फंक्शनला लॅग्रेंज थिअरम अप्लाय होतोय म्हणजे पहिले दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात आणि ही, कारण तुम्हाला ह्याचा आणि या डॅश ऑफ सीचाच वापर करायचा आहे क्वेश्चन सोडवण्यासाठी. ह्या दोघांवरच क्वेश्चन मारतात. मग बोर्डात प्रश्न कसा विचारतात? दोन पद्धतीने प्रश्न विचारतात. एक असतो फालतू प्रश्न, एक असतो चांगला प्रश्न. फालतू प्रश्नामध्ये ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होतात हे तुम्हाला बघावं लागतं आणि त्याच्यात ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला कंटिन्युटी डिफरन्शिएबिलिटी चेक नाही करावं लागत. स्टँडर्ड फंक्शन्स हे क्लोज्ड इंटरव्हलवरती कंटिन्युअस असतात आणि डिफरन्शिएबल असतात हे आपल्याला माहिती आहे. मग ते मेन्शन करावं लागतं की बाबा रे, दिलेलं फंक्शन हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की ते कंटिन्युअस असतं दिलेल्या इंटरव्हलवर ॲज वेल एज डिफरन्शिएबल असतं. कळतंय का? मी तुम्हाला प्रश्नाचा टाईप सांगतो. पहिले हे तुम्हाला लिहायचं आहे का? नाही हां, लिहा. नाही सर नाही. सर फोटो तुम्हाला हे कळलंय ना? हां? नाही म्हणजे फक्त हे लक्षात ठेवा. लॅग्रेंजेस मध्ये पहिले दोन कंडिशन आहेत आणि नंतर काय आहे? नंतर काय आहे? एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए विच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी. कळतंय का? हे लक्षात येते का? अरे हे क्वेश्चन बघा. फोटो काढला आता पण दिलेली पुस्तकं डेफिनेशन जाऊ द्या. क्वेश्चन मधून कळणारच नाही. क्वेश्चन सोडून कळणारच नाही. बोललो कधी काय रे मला विचार त्यापेक्षा भारी काय सर ते तुम्ही याचे पहिले डायग्राम काढलं होतं त्याच्यामध्ये हे नव्हतं घेतलं, असा ग्राफ नव्हता घेतला, डायरेक्ट कंटिन्युअस ग्राफ घेतला होता. आम्ही तर कंटिन्युअसच आहे नाही ना सर, त्याच्यामध्ये एकच कर्व घेतलं होतं तुम्ही. हा, याच्या टेबल आलेली हा सर, तर ते तुम्ही सी सेंटरला नव्हतं घेतलं, सी पॉईंट घेतला होता ना बिटवीन, तर तुम्ही बी च्या साईडला घेतला थोडा. कुठे बी असू शकतो. तर सर ते त्यांच्या सेंटरमध्ये राहील ना ते. कुठं पण कसं करायचं तुम्ही? टँजेंट मग पॅरलल नाही राहणार ना एक्स ऍक्सिसला. हा म्हणजे टँजेंट अशी होईल. कशाच्या सेंटरला राहील? ए बी ना, ए बी सेंटर कसं म्हणतो तू? सेंटर ग्राफचं कसं आहे? हा ग्राफ काढायचा. नाही, तुम्ही ह्याचं म्हणतायत ना, हा हे म्हणतायत ना, हे वालं. तुम्ही सी तिथं घेतलं होतं तर टँजेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल नाही येतं ना तिथं. ती टँजेंट तुम्ही बी च्या साईडला घेतलं होतं ना तिथं वरती. इथं येईल. हा तिथं येईल ना टँजेंट पॅरलल. हा, मग तुम्ही तिथं घेतलं होतं. कुठे घेतलं होतं? त्यावेळेस ग्राफ कसा असेल ना? नाही ना, हेच घेतलं होतं, सी इथं घेतलं होतं. त्यांचं बोलणं काय त्या ग्राफवर एक पॉइंट कमीत कमी एक पॉईंट मध्ये बिन बिटवीन असणार आहे. मिड पॉईंटच असावं असं गरजेचं नाही. ते डिपेंड करत ग्राफ वरती. तू मला सांग, जर समजा मी आता इथं असं केलं, हा इथं तर आता हा का मिड पॉईंट आहे का? नाही इथून इथपर्यंत मिड पॉईंट आहे. नाही. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये हे बरोबर आहे की बरोबर मिड पॉईंटच असतो तो. कळत आहे का की जिथे ते पॅरलल होणार. ए, मला आता तुम्ही प्रश्नाचा फरक पहा. एक्सरसाइज मध्ये प्रश्नाचा फरक पहा आणि तुम्हाला लिहायचं कसं ते मी तुम्हाला सांगतोय. हा, ए काय रे? अरे पाहून ए, मला एक सांगा, एक्सरसाइज 2.3 मध्ये दोन प्रश्न आहेत. हो,
पहिला प्रश्न पहा, चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. त्यांनी काय म्हटलंय की जे दिलेलं फंक्शन आहे ते रोल्स थेरम साठी व्हॅलिड आहे की नाही फक्त व्हॅलिडिटी चेक करायची. दोन टाइपचे प्रश्न आहेत रे मूर्खांनो. हो एक सर. व्हॅलिडिटी चेक करण्याचा आणि एक व्हेरिफिकेशनचा. त्यांनी जर विचारलं की व्हेरीफाय रोल्स थेरम तर तुम्हाला f dash of c is equal to 0 वाली कंडिशन घ्यायची. त्यांनी जर म्हटलं की चेक द व्हॅलिडिटी तर तुम्हाला फक्त तीन गोष्टी मेन्शन करायच्या की दिलेलं फंक्शन कंटिन्यूअस आहे, डिफरन्शिएबल आहे आणि f of a is equal to f of b आहे. जर तिन्हीतली एक बी कंडिशन फेल झाली तर काय म्हणणार तुम्ही? हे व्हॅलिड नाहीये, म्हणजे अप्लायच नाही करू शकत तुम्ही. कन्क्लुजन सोडून द्या, कन्क्लुजन नंतरची गोष्ट आहे. व्हेरिफिकेशन मध्ये कन्क्लुजन प्रूव्ह करावं लागतं. मग पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटले त्यांनी? चेक द व्हॅलिडिटी. मग आता चेक द व्हॅलिडिटी वाले क्वेश्चन्स कसे करणार मी तुम्हाला सांगतो. हे बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, फंक्शन काय? पॉलिनॉमियल आहे, x² - 4x + 3 x belongs to 1, 2. आता एक लक्षात घ्या, हे ज्या वेळेस असा प्रश्न विचारतील ना, हा सीईटी चा असा प्रश्न विचारत नाही चेक द व्हॅलिडिटी. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशनच असतं फक्त. हा फंक्शन काय कोणत्या टाइपचं फंक्शन? पॉलिनॉमियल फंक्शन. तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला कंटिन्युटी मध्ये सांगितलं होतं की पॉलिनॉमियल फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, काय पॉवर फंक्शन, हे सगळे फंक्शन कंटिन्यूअस असतात त्यांच्या रिस्पेक्टिव्ह डोमेन मध्ये. लक्षात येते? कळते? हो. मग इथं तुम्ही काय म्हणणार? इथं त्यांनी काय म्हटलंय? व्हॅलिड आहे की नाही, व्हॅलिडिटी चेक करायची रोल थेरमसाठी. मग तुम्ही काय म्हणणार? क्लिअर कट तुम्ही चेक करत बसणार की हे फंक्शन कंटिन्यूअस आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे दिस इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. तुम्ही फक्त डायरेक्ट काय म्हणणार? f of x is a polynomial function, is a polynomial function, and we know that polynomial function is function is continuous in जो भी यहाँ डोमेन दिया उसको लिखते हैं, एक्स्ट्रा लिखने की जरूरत नहीं. हमें पता है कि पॉलिनॉमियल फंक्शन कंटिन्यूअस होता है. हो गई पहली कंडीशन. दूसरी, also it is differentiable in open interval 1, 3. अब तीसरा चेक करना है, उसके लिए आपको f of 1 का वैल्यू निकालना पड़ेगा. 1 - 4 + 3 which is 0. f of 3 निकालना पड़ेगा. 9 - 12 + 3 0. तो hence f of 1 is equal to f of 3. अब तीनों कंडीशन सेटिस्फाई होगी, देयरफॉर आप बोल सकते हो कि गिवन फंक्शन इज वैलिड फॉर f of x. फॉर द गिवन द फंक्शन f satisfies all the conditions of the Rolle's theorem. ठीक है, सारी कंडीशन सेटिस्फाई कर रहा है. यहाँ वेरीफाई करने के लिए बोला था क्या? नहीं. तो फंक्शन पॉलिनॉमियल था. अब दूसरे इसमें क्या किया है देखो, दूसरे इसमें क्या किया है? e⁻ x यानी sin x. अब इस फंक्शन में हमें पता है कि एक्सपोनेंशियल फंक्शन उसके डोमेन में कंटीन्यूअस होता है और sin x उसके डोमेन में कंटीन्यूअस होता है, और दो कंटीन्यूअस फंक्शन का प्रोडक्ट भी कंटीन्यूअस होता है. ये लिखना होगा. समझ आ रही बात? मैं इसका फोटो निकाल के डाल देता हूँ सॉल्यूशन का, तो आपको समझ में आएगा कैसे लिखना है बोर्ड के अंदर. हाँ, सिंपल सी बात क्या है? स्टैंडर्ड फंक्शन है एक्सपोनेंशियल फंक्शन व्हिच इज कंटीन्यूअस इन इट्स डोमेन and continuous, and we know that product of two continuous function is always continuous. Also this is differentiable in open interval. अब बस आपको क्या चेक करना है कि इंटरवल क्या दिया है? 0 to π दिया है. तो f of 0 का वैल्यू क्या आता है इसके अंदर? 0. sin 0 0. और f of π का वैल्यू क्या आता है? e to the power -π into sin π, that is 0. तो तीनों भी कंडीशन सेटिस्फाई हो गई. ठीक है. हाँ. फिर तीसरा पॉलिनॉमियल है, लेकिन इसमें f of 1 और f of 3 इक्वल नहीं आते तीसरे में. कळतंय का? अरे तिसरं जे आहे त्याच्यामध्ये f of 1 आणि f of 3 इक्वल येते का? नाही. म्हणून तिसरं काय म्हणणार तुम्ही? कंडिशन ऑफ द रोल थेरम्स आर नॉट सॅटिस्फाईड. ठीक आहे. चौथ्यामध्ये होऊन जातात कंडिशन सॅटिस्फाईड. सिंपल आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हां, पाचवं मेन आहे. पाचव्यामध्ये तुम्हाला मेन गोष्ट कळणार आहे कसं बघा. पाचव्यात काय दिलं? f of x ही x² जेव्हा x लाईज असेल इन बिटवीन 0 to 2 आणि 6 - x ही x लाईज बिटवीन 6 to 2. आता गंमत काय माहिती का? क्या गम्मत है? गम्मत ये है कि क्योंकि ये
और ये दोनों भी पॉलिनोमियल है, ठीक है, तो ये इनके रिस्पेक्टिव डोमेन में कंटिन्यूअस हो सकते हैं रिस्पेक्टिव, लेकिन 2 के बाद में और 2 के पहले फंक्शन अलग अलग है, तो हो सकता है कि डिसकंटिन्यूटी पैदा हो सकती है। समझ रहे हो बात को? तो यहाँ आपको ये चेक करना पड़ेगा कि यहाँ फंक्शन कंटिन्यूअस है और डिफरेंशिएबल है। तो कंटिन्यूटी के लिए क्या करेंगे बेटा आप लोग? f(2) का वैल्यू निकालेंगे, तो कौन सा फंक्शन चुना जाएगा? ऊपर वाला जो कि 4 है। लिमिट ऑफ f(x) व्हेन x टेंड्स टू, हाँ, अब f(2) और लिमिट ऑफ f(x) एज x टेंड्स टू 2 माइनस, दोनों के लिए सेम ही रहेगा कि नहीं? 2 जब लेफ्ट से अप्रोच कर रहे हैं तब कंटिन्यूटी के लिए यही यूज करेंगे, डायरेक्ट सब्स्टिट्यूशन से यही मिलेगा। अरे हाँ सर। और लिमिट ऑफ f(x) व्हेन x टेंड्स टू 2 प्लस, तो फंक्शन कौन सा चुनेंगे? 6 माइनस x टेंड्स टू 2, तो ये भी 4 आ रहा है, मतलब फंक्शन तो कंटिन्यूअस है, फंक्शन कंटिन्यूअस। अब डिफरेंशिएबिलिटी के लिए क्या करेंगे? इसको डिफरेंशिएट करेंगे, तो f(x) क्या मिलेगा? 2x, लेकिन x की कौन सी वैल्यूज के लिए? 2 and 0 के लिए, ठीक है। और यहाँ पर क्या मिलेगा? -1, लेकिन x की वैल्यू क्या होगी? 6 and 2, ठीक है। अब यहाँ आपको देखना है कि जो लेफ्ट हैंड डेरिवेटिव है, लेफ्ट हैंड डेरिवेटिव मतलब आपको क्या करना है? डिफरेंशिएबिलिटी 2 से पहले फंक्शन डिफरेंशिएबल है, 0 से 2 तक फंक्शन डिफरेंशिएबल है, 2 के बाद में 6 तक फंक्शन डिफरेंशिएबल है, लेकिन 2 पर क्या हो रहा है वो चेक करना है। तो लेफ्ट हैंड डेरिवेटिव और राइट हैंड डेरिवेटिव निकालना पड़ेगा। तो f ऑफ x व्हेन, मतलब इसको ऐसा लिखेंगे L लेफ्ट हैंड डेरिवेटिव, ठीक है, हाँ, L into मतलब L ऑफ f ऑफ x, तो लेफ्ट हैंड डेरिवेटिव क्या आएगा? पहले नोटेशन कैसे है सर? हाँ, L into f ऑफ 2, हाँ, L into f ऑफ 2। कौन से पॉइंट पर हमें दिक्कत लग सकती है? 2 के बाद पहले, 2 के पहले और 2 के बाद में अलग अलग है ना डेरिवेटिव, तो वो इक्वल आते कि नहीं वो देखना पड़ेगा। तो लेफ्ट हैंड डेरिवेटिव क्या आएगा 2 पर? 2 से पहले के लिए क्या होगा बेटा? 4, और r f ऑफ 2 क्या होगा? -4, ये वाला फंक्शन है 2 से ग्रेटर के लिए, तो -1, तो क्या ये दोनों सेम आ रहे हैं? नहीं। तो L into f ऑफ 2 इज नॉट इक्वल्स टू r into f ऑफ 2, एंड देयरफॉर आप क्या लिखेंगे कि फंक्शन इज नॉट डिफरेंशिएबल इन ओपन इंटरवल। समझ रहे हो? मतलब कंटीन्यूअस है लेकिन डिफरेंशिएबल नहीं है। और तीसरी कंडीशन चेक करने की जरूरत पड़ेगी क्या फिर? नहीं। अगर डिफरेंशिएबल नहीं है तो देखो, अगर मान लो f ऑफ 2 निकालते हो, कहाँ गया फंक्शन? अरे f ऑफ 2 निकालते हो तो इक्वल आएगा ना? नहीं, क्या बोलूं मैं? अरे एंड पॉइंट्स क्या है? 0 to 6 है ना? वहां पर भी वो फ्लॉप होने वाली कंडीशन, ठीक है, लेकिन हमने डिफरेंशिएबिलिटी में ही उसको फ्लॉप कर दिया, ठीक है। यस सर। तो कंडीशंस जो है वो क्या हो रहा है? सेटिस्फाई नहीं कर रहा है फंक्शन। रोल्स थ्योरम की कंडीशंस, रोल्स थ्योरम की कंडीशन क्या हो रही है? सेटिस्फाई नहीं हो रही है। आ रही बात समझ में? अब नेक्स्ट क्वेश्चन देखो क्या है। नेक्स्ट क्वेश्चन में आपको पूछा है कि गिवन एन इंटरवल a comma b that satisfies the hypothesis of Rolle's theorem, हाइपोथेसिस को सेटिस्फाई कर रहा है for the given function, it is known that a is equals to -1, find the value of b। हाइपोथेसिस क्या हुआ? ए सेकंड क्वेश्चन में क्या पूछा है समझिए बात को। क्या बोला उन्होंने? हाइपोथेसिस क्या होता है रोल्स थ्योरम का? कि पहले 3 कंडीशंस सेटिस्फाई कर रहा है। क्या बोला उन्होंने? कि उनके पास एक फंक्शन है f ऑफ x इज इक्वल टू x रेज़ टू 4। अब ऐसा क्वेश्चन सीधी में पूछा जा सकता है। हाँ, क्या बोला बेटा कि ये एक फंक्शन दिया हुआ है एंड ये जो फंक्शन है दिस सेटिस्फाई हाइपोथेसिस ऑफ रोल्स थ्योरम, मतलब पहले 3 कंडीशन सेटिस्फाई हो रहे हैं। और वो क्या बोल रहे हैं कि कौन से इंटरवल पर हो रहे हैं? क्लोज्ड इंटरवल a कॉमा b। इसमें a का वैल्यू कितना दिया है? -1, मतलब आपका इंटरवल क्या है? ये है। और वो बोल रहे हैं कि इस इंटरवल के लिए ये फंक्शन रोल्स थ्योरम के रोल्स थ्योरम के हाइपोथेसिस को सेटिस्फाई कर रहा है। तो b का वैल्यू बताइए। अगर ये रोल्स थ्योरम मतलब बोल दी, अगर ये रोल्स थ्योरम का हाइपोथेसिस सेटिस्फाई कर रहा है तो इसका मतलब कंटीन्यूअस है, डिफरेंशिएबल है। लेकिन मेन क्या है? f ऑफ -1 मस्ट बी इक्वल टू f ऑफ b। नहीं कर सकते। तो f ऑफ -1 का वैल्यू क्या होगा बेटा? -1 का पावर 4,
माइनस 1 plus 1 एफ ऑफ बी क्या होगा, बी रेज टू 4 प्लस बी स्क्वायर माइनस, तो ये 1 प्लस 1 माइनस 2 इज इक्वल टू बी रेज टू 4 प्लस बी स्क्वायर माइनस 2, तो ये 0 हो जाएगा, तो बी रेज टू 4 प्लस बी स्क्वायर माइनस 2 इज इक्वल टू 0। ठीक है, तो बी का वैल्यू निकालना है आपको, तो इसको लिख सकते हैं बी स्क्वायर का स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस 2 इज इक्वल टू 0। बी स्क्वायर को थोड़ी देर के लिए एम लिख दो, तो एम स्क्वायर प्लस एम माइनस 2 इज इक्वल टू 0। तो दो नंबर्स बताइए, प्लस 2m माइनस m माइनस 2 इज इक्वल टू 0, m इन ब्रैकेट m प्लस 2 माइनस 1 इन ब्रैकेट m प्लस 2 इज इक्वल टू 0। m का वैल्यू मिला माइनस 2 और m का वैल्यू 1, लेकिन m क्या है बेटा, b स्क्वायर। क्या किसी भी नंबर का स्क्वायर नेगेटिव पॉसिबल है? तो ये बकवास है, असलियत क्या है ये। तो b का वैल्यू क्या हो सकता है, प्लस और माइनस 1, लेकिन माइनस 1 हो सकता है क्या? नहीं। माइनस 1 से माइनस 1 तक इंटरवल हो सकता है क्या? तो अगेन माइनस 1 इज फालतू, आंसर इज 1। आई बात समझ में? तो b का वैल्यू क्या हो गया, 1। समझे? अरे कर लक्षात आलं? तो रोल थ्योरम में एक क्वेश्चन क्या पूछा जाता है, वेरिफिकेशन में क्या करना, अभी तो वेरिफिकेशन देखा ही नहीं हमने। वेरिफिकेशन में आपको ये ढूंढना होता है कि क्या असलियत में कोई एक नंबर है a और b के बीच में जो दिए गए कंडीशन को सेटिस्फाई कर रहा है। f डैश ऑफ c इज इक्वल टू 0 कर रहा है, क्या है कोई ऐसा, ये देखना पड़ेगा आपको वेरिफिकेशन में। समझ रहे हो बात को? हाँ, अब तीसरा क्वेश्चन देखिए, तीसरे क्वेश्चन में क्या बोला है, तीसरे क्वेश्चन में क्या बोला है, वेरीफाई रोल्स थ्योरम फॉर द फॉलोइंग फंक्शन। नीचे दिए गए फंक्शंस के लिए रोल्स थ्योरम को वेरीफाई करना है। तो ये अगर क्वेश्चन पूछा जाता है तो इस क्वेश्चन में आप वेरिफिकेशन में पहला क्वेश्चन भी, पहले क्वेश्चन का आंसर भी इंक्लूड है। पहले क्वेश्चन में आप क्या करते हो, वैलिडिटी चेक करते हो, तो वो तो लिखना ही होगा, लेकिन हमारे लिए वो चीजें लिखनी ज्यादा महत्वपूर्ण नहीं है, क्योंकि उसमें कोई ज्यादा वो वाली बात नहीं है। देखो कैसे, मैं इसके सॉल्यूशन का फोटो भेज देता हूं ताकि आपको पता चले कैसे लिखना है। एक तो पहला क्वेश्चन देखिए, आपको वेरीफाई करना था कि f ऑफ x दिया है बेटा sin x प्लस cos x प्लस 7 और इंटरवल क्या दिया है 0 to 2 पाई। मुझे एक बात बताइए, मैं आपको इसका सॉल्यूशन का फोटो भेज दूंगा तो आपको अंदाजा आ जाएगा कि ये बोर्ड में कैसे लिखा जाता है। मेन चीज को समझिए, हमें यहाँ पर पूछा गया है कि रोल्स थ्योरम को वेरीफाई करना है, तो वेरिफिकेशन में वैलिडिटी तो आएगी, तो क्योंकि ये ट्रिग्नोमेट्रिक है sin x, तो ये कंटिन्यूअस है, ये कंटिन्यूअस है, ये कांस्टेंट फंक्शन है। तो कंटिन्यूअस फंक्शंस का जो जुगाड़ होता है, जो वो होता है जमावड़ा, कंटिन्यूअस फंक्शन का जमावड़ा भी कंटिन्यूअस होता है। म्हणजे कंटिन्यूअस फंक्शन गठुडं बांधले एखादं, ते गठुडं भी कंटिन्यूअस आहे, लक्ष देते हैं क्या? हाँ, तो ये कंटिन्यूअस, ये कंटिन्यूअस, ये कंटिन्यूअस, कंटिन्यूअस का एडिशन कंटिन्यूअस, तो भैया ये फंक्शन कंटिन्यूअस है, ये डिफरेंशिएबल भी होगा, ठीक है। अब चेक क्या करना है, f ऑफ 0 इज इक्वल टू f ऑफ 2 पाई आता है क्या, तो f ऑफ 0 क्या होगा, sin 0 0 cos 0 1 1 plus 7 8, f ऑफ 2 पाई क्या होगा, sin 2 पाई 0 cos 2 पाई minus 1 plus 7, क्या आएगा, क्या नहीं दिख रहा है हमको बेटा, ए 0 to 2 पाई में आई लिख रहा था, कोई लिख के प्रिंटिंग मिस्टेक है सर, 0 से पाय पाहिजे, 0 दे पाय लागेल, चुप बैठ। नाही का? cos, ओ सॉरी cos 2 पाई वैल्यू 1 आता है, cos 2 पाई वैल्यू cos पाई वैल्यू माइनस 1 आता है सर ना। देख रहे थे, सर देख रहे थे, देख नहीं रहा था, मुंह पे मारूंगा बुक्का भी। ये क्या आता है बेटा, 1 है ना, देख मला वाटतं तुमचं संपले की बॅटरी। हो सर, हो सर, हो सर, सर, उद्या second हा, lecture. मला एवढं सांगू द्या, तुम्हाला इतकं तर होईल पुन्हा। हो सर, हो सर, जोडून घ्या. तसं नाही रे, तुम्हाला परत असा त्रास नको व्हायला उद्यापर्यंत किंवा व्हेरिफिकेशन मध्ये नेमकं कसं हो होतं. सर, बरोबर. हो सर, अवश्य सर. नाही होत सर, नाही होत सर. नालायक आहे. अरे हे गोष्ट घ्या सर. त्यामुळे तुम्ही पुन्हा तुम्ही मला घ्यायला नाही, सांगा. सर, बरं सर, एवढं संपवा सर. सर हे संपून तर टाका. सर, एक formality- सर, सर, तुमच्या सर, मला झोप नाही. म्हणून फॉर्मॅलिटी सर, माहिती ना सर. कल मेरे को फिर से लेना पड़ेगा, उससे अच्छा है कि मैं कल ही ले लूँ, ठीक है। सर, काय समजदार